सवयी अंगी बाणवणं म्हणजे नवीन माणूस बनणं नाही. स्वतःला बदलण्याची गरज नाही, फक्त परिस्थिती बदलायची आहे. कारण सत्य असं आहे, तुमचं वातावरण तुमच्या इच्छेपेक्षा तुमचे निर्णय जास्त ठरवतं. जर आरोग्यदायी पर्याय सोपा असेल तर तुमचं सध्याचं व्यक्तिमत्व आपोआप चांगल्या निवडी करायला लागतं. तुमचं शरीरही नाट्यमय बदलांवर नाही तर लहान सातत्यपूर्ण बदलांवर सर्वात जलद प्रतिसाद देतं. दररोज थोडं लवकर झोपणं, थोडं चांगलं खाणं, थोडं हलणं आणि लक्षात ठेवा, तुमच्या झोपेच्या चक्रापासून आतड्यातील जीवाणूंपर्यंत तुमच्या सगळ्या अंतर्गत प्रणाली तुमच्याच बाजूने आहेत. फक्त एकच अट आहे, त्यांच्याशी लढणं थांबवा. हे परिवर्तन गोंगाटात होत नाही, ते शांतपणे घडतं. एका सकाळी उठून आज मी नवीन माणूस आहे असं वाटणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल, निरोगी सवयींसाठी आता कमी विचार करावा लागतो, कमी प्रयत्न लागतो आणि कमी आत्मतडजोड करावी लागते. आणि तेव्हाच तुम्हाला कळेल हे खरंच काम करत आहे. जेव्हा सवयी इतक्या सोप्या स्वयंचलित होतात की त्या कंटाळवाण्या वाटू लागतात, तेच यशाचं खरं लक्षण असतं. आता हे करून पहा. प्रथम या आठवड्यात तुमच्या जागेचे ऑडिट करा. तुमच्या घरातून फिरा आणि तुमचे वातावरण तुमच्या ध्येयाविरुद्ध कुठे लढत आहे हे ओळखा. आरोग्यदायी पदार्थ डोळ्याच्या पातळीवर हलवा, म्हणजे दिसतील असे ठेवा. तुमची पाण्याची बाटली तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा. व्यायामाची उपकरणे तुमच्या मार्गात ठेवा, स्टोरेजमध्ये नाही. पुढे झोपेबद्दल एक नियम निवडा. तुमचा संपूर्ण झोपेचा दिनक्रम बदलू नका, फक्त तुमच्या बेडरूमचे तापमान बदला किंवा 7 दिवसांसाठी एकाच वेळेवर उठण्याचे वचन द्या. तुम्हाला कसे वाटते याचा मागोवा घ्या. शेवटी एक गोष्ट सहज करा. तुमचा सर्वात मोठा संघर्ष निवडा. कदाचित तो पाणी पिणं, जीवनसत्वे घेणं किंवा स्ट्रेचिंग करणं असेल. घर्षण दूर करण्यासाठी फक्त एक पर्यावरणीय घटक बदला. मग काय होते ते पहा. अधिक अंतर्दृष्टी आणि कल्पना एक्सप्लोर करण्यासाठी तयार आहात? सुभारती एज्युकेशनमध्ये तुम्हाला हवे असलेले जीवन घडवण्यासाठी विज्ञान आधारित धोरणे देत आहे. एका वेळी एक छोटासा बदल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.